मी कोकणातली या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आंब्याचे मोदक। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की आंब्याचे मोदक कसे बनवायचे। आज संकष्टी होती म्हणून म्हटलं आंब्याचे मोदक बनवू। आम्ही कोकणामध्ये ओल्या नारळाचे मोदक बनवतो, तर त्याच्यामुळे मी आता खोबरं किसून घेणार आहे। मी विळीवरती हे खोबरं किसत आहे। एकदम बारीक छान असं ते खोबरं किसलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण काळा भाग नाही घेणार आहे। जेवढा आपल्याला व्हाईट भाग असतो तो आपण घेणार आहे आणि याच्यामध्ये जाड खोबरंही वापरायचं नाही, नाहीतर मोदक थोडेसे फुटतात। त्याच्यामुळे बारीक खोबरं किसून घ्या। बघा मस्त असं माझं खोबरं किसून झालं आहे। आता माझं खोबरं तर किसून झालं आहे। तर मोदकासाठी दोन मेन गोष्टी असतात, त्या म्हणजे खोबरं आणि गूळ। तर आता आपण गूळ घेऊया। गूळ पण मी बारीक किसून घेतलेला आहे। तर बघू शकता गूळ आणि खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याच्या प्रमाणात थोडंसं गूळ कमी असावं, कारण जेव्हा आपण खोबरं भाजतो तेव्हा खोबरं कमी होतं आणि गूळ वितळल्यावर हा जास्त होतो, त्याच्यामुळे थोडंसं कमी घ्यावं। आणि त्याच्यानंतर आता मी आंबे धुवून घेते। इथे मी 3 आंबे घेतले आहेत। स्वच्छ धुवून घ्या। नंतर त्यांना आपण सोलून घेणार आहोत। आता हे आंबे बघा स्वच्छ धुवून झाले आहेत। चला तर आपण आता सोलूया। तुम्ही असंही सोलू शकता जसं मी सोलते, नाही तर काय करायचं, आंबा कट करायचा आणि चमच्याने त्याचा मधला भाग काढून घ्यायचा, तेही इझी आहे। तर मी आता असं सोलून घेत आहे। चारी बाजूने त्याची व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची आहे आणि मग त्याचा आतला जो भाग असतो ते घ्यायचा आहे। त्याची कोयही म्हणजे जी मधली बी असते ती यूज करायची नाही आहे। असं मस्तपैकी आंबा माझा सोलून झालेला आहेत सगळे। चला आता आपण याला साईडचा त्याचा जो भाग आहे तो काढून घेऊया। असे पातळ पातळ भाग करून काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला जेव्हा मिक्सरला आपण लावणार तेव्हा त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याची प्युरी बनते। चला तर आता आंबा कापून झाला आहे। आता प्युरी बनवून घेऊया आपण त्याची। आता हे जे भाग केले होते ते आपण मिक्सरमध्ये टाकून त्याची पातळ अशी प्युरी बनवणार आहे। लक्षात घ्या की प्युरी बनवताना त्याच्यामध्ये आपण आंब्या व्यतिरिक्त काहीही टाकत नाही। ना पाणी घालायचं आहे ना दूध घालायचं आहे। पातळ असं करायचंच नाही आहे। जेवढा आपण आंबाच आहे त्याचाच बल्क काढून घ्यायचा आहे, म्हणजे काय होतं तो घट्ट होतो। पातळ झालं की आपण चांगलं बनत नाही, म्हणजे मोदकामध्ये ते राहणार नाही, म्हणून घट्ट असं बनवून घ्यायचं आहे। चला आता माझी प्युरी बनून झाली आहे। एका वाटीमध्ये त्याला काढून घेऊया आणि मग आपण पुढची प्रोसेस करायला घेऊया। आता आपण सर्वात पहिले सारण बनवून घेणार आहोत, जे आपण मोदकामध्ये घालतो। तर याच्यासाठी जे आपण खोबरं किसून घेतलं होतं ते आता थोडंसं फ्राय करून घेऊया। आता याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये थोडंसं हलकंसं पाणी असतंच, तर त्याच्यामुळे त्याला व्यवस्थित असं फ्राय करून घ्या। जास्त लालसर करू नका। थोडासा हलकासा कलर बदलला की आपण त्याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया, म्हणजे ते छानपैकी थोडंसं ड्राय पण होतं, त्याच्यामध्ये ओलावा जो असतो तोही सुकून जातो। तर असं परतून परतून खोबऱ्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजताना नेहमी परतत राहायचं आहे, नाहीतर तुम्ही खोबरं भाजत असताना ते परतत राहिलं नाहीत तर जो खालचा भाग असतो खोबऱ्याचा तो जास्त लालसर होतो, त्याच्यामुळे खोबरं परतत राहायचं आहे। चला आता माझं खोबरं ड्राय झाल्यावरती मी त्याच्यामध्ये घालणार आहे गूळ, आणि गूळ घालून आपण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। गूळ खोबऱ्यामध्ये व्यवस्थित मिसळला की सारणही छान लागतं, गोड होतं ते परफेक्ट। तर आता मी त्याला व्यवस्थित असं बघा मिक्स करून घेणार आहे। बघू शकता गूळ हा प्रॉपर मिक्स होतो आहे गुळामध्ये, आणि तो मेल्ट झाला ना की छान अशी त्याला गोड टेस्ट त्याच्यामध्ये येते। चला आता माझं गूळ आणि खोबरं मिक्स झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आंब्याची प्युरी, जी आपण बनवून घेतली आहे। आंब्याची प्युरी त्याचे 2 भाग करणार आहे, थोडं आपण सारणामध्ये थोडं पिठामध्ये। तर सारणामध्ये मी थोडंसं गूळ घातलं आहे, जवळपास छोटे 4 स्पून गूळ घातला, 4 स्पून आंब्याची प्युरी घातली आहे। तर आता हे मिक्स करून घेऊया, आणि जेव्हा तुम्ही सारणामध्ये मिक्स करता ना तेव्हा त्या सारणालाही आंब्याचा फ्लेवर येतो छान असा। तर बघा परफेक्ट असं माझं ते सारणामध्ये आंब्याचा प्युरी मिक्स झाली आहे। छान असं माझं सारण आहे ते रेडी होत आहे।
बघू शकता. आणि ते कुठेही पातळ झालं नाही, कारण मी त्या प्युरीमध्ये कुठेही दूध किंवा पाणी घातलं नव्हतं. त्याच्यामुळे माझं सारण हे परफेक्ट घट्ट असं झालं आहे. चला आता आपण गॅस बंद करून घेऊया. व्यवस्थित सारण माझं रेडी आहे. आणि हां, मी ह्याच्यामध्ये वेलची पावडर दाखवली नाही आहे, तर वेलची पावडर तुम्ही घाला. मीही नंतर घातली त्याच्यामध्ये वेलची पावडर. तर वेलची पावडर सारणामध्ये नक्की घाला, म्हणजे सारणाला छान अशी वेलचीची टेस्ट येते आणि सारण मस्त लागतं. तर आता हे सारण मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि मग आपण याच भांड्यामध्ये पीठ मळून घेऊया. तर मी आता इथे थोडंसं पाणी ॲड केलं आहे. तुमचं जेवढं पीठ असेल त्याच्यानुसार तुम्ही पाणी घ्यायचं आहे. पीठ पातळ नाही झालं पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपण मीठ घालूया, कारण पिठाला जर मीठ नाही घातलं तर पीठ हे बेचव लागतं. त्याच्यामुळे थोडंसं मीठ, नंतर आपण घालणार आहोत थोडंसं तूप, म्हणजे आपलं पीठ छान असं बनतं. ते कुठेही हाताला चिटकत नाही, मऊसूत बनतं. त्याच्यानंतर आपण जो आंब्याचा बल्क ठेवला होता तो या पिठामध्ये घालूया, पाण्यामध्ये घालूया आणि मिक्स करून घेऊया प्रॉपर असं त्याला. 4 चमचे सारणामध्ये आणि बाकीचा उरलेला पूरचा सगळा बल्क मी ह्याच्यामध्ये घातला आहे पाण्यामध्ये. आणि ते त्याला प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही गुठळ्या ठेवायच्या नाही आहेत, म्हणजे पिठामध्ये त्या गुठळ्या राहतात. पीठही मळताना आपण त्या मोडू शकतो, पण तरीही जेवढं तुम्हाला जमेल तेवढं पाण्यामध्ये त्याला मिक्स करा, म्हणजे छान असा फ्लेवर येतो पिठाला. हे मोदक खरंच खूप छान लागतात. तर तुम्ही एकदा नक्की बनवा आणि एकदम सोपी पद्धत आहे. चला आता माझं प्युरी मिक्स झाल्यावर त्याच्यामध्ये आपण पीठ घालूया आणि ते पीठ व्यवस्थित असं याच्यामध्ये भागवून घेऊया. आता गरम पाण्यामध्ये जर तुम्ही असं पीठ भागवलं ना, तर पीठ हे छान मळलं जातं आणि मोदकही छान बनतात. ते मोदक तुम्ही 2 दिवस जरी ठेवलात ना, तरी ते मोदक तसेच मऊसूत राहणार. त्याच्यामुळे असं पीठ भागवा कधीही मोदक बनवत असताना, छान असे तुमचे मोदक होतील. आणि इझी आहे. पाणी थोडं कमी ठेवलात तरी चालेल, मग नंतर मळताना हळूहळू पाणी लावून मळायचं पिठाला. आता माझं पीठ बघा व्यवस्थित त्या पाण्यामध्ये भागवलं गेलं आहे. कुठेही पीठ सुकं राहिलं नाही आहे किंवा पातळही झालं नाही आहे. व्यवस्थित ते पीठ त्या पाण्यामध्ये भागवलं गेलं. तर या अकॉर्डिंग तुम्ही तुमचं जेवढं पीठ असेल त्याच्या ह्याने पाणी ठेवा. जर फॉर एक्झाम्पल जर तुमचं 2 वाटी पीठ असेल ना, तर तुम्ही 1.5 वाटीपेक्षा थोडंसं कमी असं पाणी ठेवायचं आहे, म्हणजे ते पीठ त्याच्यामध्ये व्यवस्थित भागलं जातं. कुठेही जास्त पाणी होत नाही. आणि तुम्हाला वाटलं की तुम्ही जास्त पाणी टाकलं आहे तर एक एक्स्ट्रा कड काढा, म्हणजे पाणी थोडंसं कमी होऊन जातं. आता बघा व्यवस्थित माझं पीठ हे मिक्स झालं आहे. चला मी ताटात पीठ काढून घेतलं. आता आपण याला थोडंसं मळून घेऊया तेल लावून आणि मग आपण मोदकाला सुरुवात करूया. तर बघा आता मी तेल लावून मळून घेतलं आहे. किती छान आणि सॉफ्ट असं ते पीठ झालं आहे बघा. कुठेही हाताला माझ्या अजिबात चिटकत नाही आहे, मस्त सॉफ्ट झालं आहे. चला मस्त असं माझं पीठ रेडी आहे. आता आपण मोदकाची पुढची प्रोसेस बघूया. तर ॲक्च्युली मोदकाच्या पात्या बनवण्यासाठी आम्ही यूज करतो एक साचा आहे, तो यूज करतो. हातानेही तुम्ही याच्या पाऱ्या बनवू शकता. तर आता बघा मी इथे पहिल्या आधी छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे मोदकासाठी. आता तुम्हाला ज्या साईजचा मोदक पाहिजे त्या अकॉर्डिंग तुम्ही हे गोळे बनवू शकता. आता मी थोडे मध्यम आकाराचे मोदक बनवते, त्याच्यामुळे मध्यम आकाराचेच गोळे मी बनवले आहेत. छोटे मोठे तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ते बनवू शकता. तर बघा गोळेही छान बनत आहेत, कुठेही त्याला असा तडा जात नाही, फाटत नाहीत ते. हा आहे माझा साचा मोदकचा पारी बनवायचा. तर ह्याच्यामध्ये ठेवून, ह्याला वड्याचा साचा म्हणतात ॲक्च्युली, वड्यासाठी हा फेमस आहे. तर हे असं पारी बनवायची. आपल्याला थोडीशी मध्यम पातळ ठेवायची आहे, एकदम पण पातळ करायची नाही, म्हणजे आपण जेव्हा तो मोदकाच्या चुन्या घालतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ते फाटतं. त्याच्यामुळे मध्यम आकाराचंच ठेवायचं आहे, पातळ थोडंसं जाड. चला आता माझा पहिला मोदक तर झाला आहे. आता मी तुम्हाला दाखवते की मोदक ॲक्च्युली बनवायचा कसा. इथे रियांची घाई चालली होती की मोदक खायचं आहे म्हणून तसाच. तर चला मोदकाच्या चुन्या बघा कशा घालायच्यात. मोदक असा मध्यभागी पकडून हाताच्या त्याच्या साईडने थोड्या कळ्या करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या. बघा किती सुबक आणि छान असा तो मोदक बनतो आहे. आणि नंतर त्याला मधलं सारण व्यवस्थित करून त्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असं माझा मोदक बनतो आहे बघा. रेडी आहे मोदक.
मोदक करायला एकदम सोपं इझी आहे आणि त्याच्या पाऱ्याही छान बनतात. तर इथे बघू शकता तुम्ही छान अशा त्याच्या पाऱ्या बनल्या आहेत. मस्त कळी पण आली आहे त्याला वरती. तर असेच केळीच्या पानात मी मोदक ठेवून देणार आहे. आता माझ्या घरीही केळीची पानं होती त्याच्यामुळे हिरवीगार छान टवटवीत दिसत आहेत ती. चला आता मोदक ठेवूया. ह्याच्यामध्ये ॲक्च्युली आंबा असल्यामुळे ते मोदकाला येल्लोइश और कलर आला आहे. ह्याच्यामध्ये कुठेही मी फूड कलर वगैरे काही यूज केलं नाही. ह्याला आंब्यामुळेच आलेला हा कलर आहे ओरिजिनल. चला आपण मांडून आता आपण ह्याला वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. मोदक हे वाफवून केले जातात तांदळाचे, आणि जे आपण गव्हाचे वगैरे मोदक करतो रव्याचेही मोदक वाफवून केले जातात. गव्हाचे मोदक असतात ते आपण तळून करतो. तर तुम्ही बाकीचेही व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत, तुम्ही बघू शकता तांदळाचे मोदक रव्याचे मोदक कसे बनवायचे ते, आणि वेगवेगळ्या प्रकारचे मोदकही मी दाखवले आहेत, तेही तुम्ही नक्की बघा. तर चला आता माझे मोदक रेडी झाले आहेत, आपण यांना वाफवून घेऊया. तर चला आता ठेवूया वाफवण्यासाठी. बघू शकता किती छान कलर आणि छान दिसत आहे ते मोदक. आईने ऑलरेडी पाणी ठेवून गरम करून घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये हळदीचं पान टाकलं आहे जेणेकरून त्या मोदकांना छान असा स्मेल येतो हळदीचा. आणि नंतर आपण मोदक ठेवल्यानंतर आपण त्याच्यावरती घालणार आहोत तूप. आता इथे मी थोडंसं दूध घालते आहे कारण मोदक छान होतात आणि कुठे ते चिपकत नाहीत खाली, म्हणून थोडंसं दूध घालावं. आता हे तांदळाच्या पिठाच्या जर मोदकावर तुम्ही दूध घातलं ना तर तो मोदक एकदम पांढरा शुभ्र दिसतो. ह्याच्यावरती मी घालते म्हणजे जेणेकरून ते मोदक छान असे वाफवून कुठेही चिटकू नयेत म्हणून. आता माझे मोदक रेडी आहेत. चला आपण काढून घेऊया. किती छान झाले आहेत बघा मोदक. तर आता हे आपण एका ताटामध्ये काढून ठेवूया. कुठेही बघू शकता तुम्ही कुठेही चिपकले नाही आहेत आणि परफेक्ट असे ते बॉईल झालेत मोदक. तर आता आपण हे काढून घेऊया. आणि हे मोदक खूपच टेस्टी असतात. आंब्याचा छान फ्लेवर असलेले हे मोदक बाप्पाचेही फेवरेट आहेत. तर चला आता मी असं हे मोदक एक एक करून ताटामध्ये काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता ज्या अर्थाने मी ठेवते त्या ह्याच्यात तुम्हाला कळत असेल ते मोदक कुठेही चिपकले नाही आहेत आणि छान असे ते निघत आहेत. आणि ह्याला थोडंसं तुम्ही थंड केलात ना की व्यवस्थित ते मोदक सेट होतात. तुम्हाला वाटत असेल की थोडंसं काढताना हाताला हे होत आहेत, मला थोडे मऊसूत लागत आहेत जास्तच, तर ते व्यवस्थित सेट होतात थंड झाल्यावरती आणि छान असे आपले मोदक रेडी होतात. तुम्ही ही रेसिपी नक्की करा, मलाही सांगा की हे मोदक कसे झाले आहेत ते. तर चला आता सगळे मोदक काढून घेऊया आणि बाप्पाचा नैवेद्यही बनवायला घेऊया आपण. आता 21 मोदकांचा नैवेद्य आम्ही बाप्पाला देतो. आम्ही पूर्ण जेवण बाप्पाला दाखवतो संकष्टी दिवशी, त्याच्यामुळे आता हे मी 21 मोदकही मांडून घेते त्या भाताच्या कडेने. किती छान दिसतात बघा. बाप्पालाही खूप आवडतो असा नैवेद्य. आमच्याकडे गणपतीत तर नेहमी बनतात हे मोदक. बघू शकता किती कळ्याही छान दिसतात त्याच्या. आता टोकं थोडीशी वाकली आहेत कारण मी वाफवताना त्याच्यावरती जे ताट ठेवलेलं ते त्याच्यावरती थोडंसं प्रेस झालं, त्याच्यामुळे त्याची टोकं थोडीशी फोल्ड झाली आहेत. 21 मोदकांचा नैवेद्य अशा प्रकारे आपला रेडी आहे बाप्पासाठी. किती छान आणि टेम्पटिंगच दिसत आहे ते मोदक. तर चला आता थोडीशी भाजी आणि भातावरती वरण. आता बाप्पाचं ताट तर रेडी आहे. वाव, मस्तच. किती छान दिसतं ना. असं सणासुदीला खूप छान छान असं बनलं की आपलंही पोट मस्त भरतं.